अवैध दारू विक्री बंदी व्हावी म्हणून शिवसेनेच्या नगरसेविका सपना नवले यांनी महिलांसह जुने शहर पोलीस निरीक्षकांना निवेदन दिलं व अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी केली आहे। दारू विक्री बंद झाली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला। गेल्या अनेक दिवसांपासून अकोला शहरातील शिवसेना वसाहतीमध्ये एका ठिकाणी अवैध दारूच्या धंद्याला ऊत आला आहे। रहिवासी वसाहतीत सुरू असलेल्या अवैध धंद्यामुळे अनेक संसार उद्ध्वस्त होत आहेत। तरुण वर्गही मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन होत आहे। रहिवासी परिसरात येता जाता महिलांनाही या दारुड्यांमुळे नाहक त्रास सहन करावा लागतोय। शिवसेनेच्या नगरसेविका सपना नवले यांनी या संदर्भात पुढाकार घेत परिसरातील थेट महिलांना घेऊन जुने शहर पोलीस ठाणे गाठले आणि पोलीस निरीक्षकांना निवेदन देऊन अवैध दारूधंदा बंद करण्याची मागणी केली। अवैध दारू विक्री बंद न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा नगरसेविकेने दिला आहे। आज जुने शहर अकोला पोलीस स्टेशन ठाणेदार साहेबाला आम्ही निवेदन दिलेलं आहे की आमच्या शिवसेना वसाहतमध्ये माझ्या एरियामध्ये खूप दारू दुकान चालू आहे। दारू आणि अड्डेचे दुकान त्यांचे भरपूर प्रमाणात चालू आहे आणि आज 20-25 बाया आलेल्या आहे माझ्या संग। अगर ते दारूचे दुकान बंद झाले नाही तर मी याच्यानंतर 2000 बाया घेऊन आंदोलन करणार आहे इथे। आणि दारू विकणारे दादागिरीचे गोष्टी करतात, कोण हमारा क्या करेगा। तर आम्ही आज जसं गांधीजीच्या निर्णय द्यायला आलो आम्ही निवेदन, तसं आम्हाला वीर भगतसिंगचे आणि आम्हाला लाचसुद्धा मारत आहे। निवेदन दिल्यानंतर पोलीस निरीक्षकांनी तात्काळ कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे। पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यांसंदर्भात नागरिकांनी कळवावं असं आवाहन सुद्धा त्यांनी केलं आहे। माननीय नगरसेविका श्रीमती सपना नवले यांनी शिवसेना वसाहतीमधल्या काही महिला यांच्या समवेत पोलीस स्टेशनला आल्या होत्या। त्यांनी माझ्याकडे निवेदन दिले की शिवसेना वसाहतीमध्ये काही प्रमाणामध्ये चोरटे दारूधंदे चालतात। मी आपल्याला सांगू इच्छितो की याच्यापूर्वी ज्या वेळेला मला बातमी मिळाली, त्यानंतर गोपनीय बातमी काढलेली, त्यावेळेला त्यांच्यावर असे धंदे करणाऱ्यांवर रेड केलेले आहे, त्याच्यावर कारवाई केलेली आहे। आणि याच्यापुढेही मी आवाहन करतो सर्वांना की ज्या वेळेला जिथे कुठे तुम्हाला अवैध धंदे मग कोणताही असू दे चालू दिसतील त्यावेळेला ताबडतोब मला कॉन्टॅक्ट करा। माझा मोबाईल नंबर मी सर्वांना दिलेला आहे आणि मी आपल्याला आश्वस्त करतो की या आठवड्याभरामध्ये तुमच्या सहकार्याने या जुने शहरमधले सगळे दारूधंदे असेल किंवा कोणताही अनधिकृत धंदा असो तो मी पूर्ण मुळापासून नष्ट करतो। म्हणूनच तर म्हटलं की ज्या वेळेला मी पब्लिकला आवाहन करतो की जेव्हा तुम्हाला केव्हाही 24 तासामध्ये कधीही तुम्हाला चालू दिसू दे त्यावेळेला मला कॉल करा, पोलीस स्टेशनला कॉल करा। ज्यांचं जे कॉल करतील त्यांचा मोबाईल नंबर किंवा त्यांची ओळख कुठेही जाणार नाही, हे फक्त माझ्यापर्यंत राहील। आणि मी आपल्याला खात्री देतो की असा कॉल आल्यानंतर मी ताबडतोब माझ्या स्टाफमार्फत त्यांच्यावर रेड करेन आणि तो दारूधंदा बंद होईल याच्यासाठी मी प्रयत्न करेन। विदर्भ न्यूजसाठी अकोल्याहून दीपक गवई यांचा हा वृत्तांत।